सागरच्याकडे जाऊ द्या. तर मित्रांनो बघताय आपले धाको महाराजांचे जे आहेत ते भेटीला आलेले आहेत. किती किती घेता? किती किती घेता? आणि हॉटेलला 10. हा नमस्कार, मी रोशन पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे. ते पण शिमगोत्सव स्पेशल. तर मित्रांनो, सर्वात आधी शिमगोत्सवाची तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपल्या कोकणात जागोजागी आपले ज्या पालखी वगैरे फिरायला लागले असतील त्यानिमित्तसुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तर मित्रांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ असणार आहे आज आपल्या गावामध्ये जे पालखी निघते, जी आपली धाको महाराजांची पालखी निघते, कशा प्रकारे निघते, काय काय पारंपरिक पद्धतीने निघते. खरंच खूप जल्लोष येतो आणि एकदम बोलतात ना, पारंपरिक वाद्य नाच वगैरे सगळं त्या पालखीवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जी गावातल्या लोकांची तळमळ असते, आपले देव जे आपल्या घरामध्ये येतो, तर त्यांना भेटण्यासाठी जी तळमळ असते ती वेगळी असते, ती सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार या व्हिडिओमार्फत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तर या चला जाऊया. खरं तर आपल्याला उशीरच झाले. जे आपले धाको महाराजांची पालखी आहे ती ऑलरेडी निघाली आहे. तर आपल्याला उठायला थोडा उशीर झाला. आता मी सुद्धा उठून सुद्धा फ्रेश झालो आणि चाललो आहे आता खाली आपल्या मंदिराचे, धाको मंदिराचे इथे. सो जाऊया आणि बघा कशा प्रकारे तिकडे काही रीतीभाती होतात त्या. सो लेट्स सी. तर इथे बघताय ना मित्रांनो, इथे कणा वगैरे काढण्याचा एक इथे ज्याच्या घरी आहे ना जागोजागी आपली पालखी येते आणि ते कणा इथे अंगण वगैरे सारवलं जातं. त्यानंतर मग कणा काढला जातो. तर साधी सुधी असते काय रांगोळी तर रांगोळीच आहे. त्याच्यातून तू पण बोल मग तसा ये मस्त विकी काढ. साधी सुधी आपली. हा थंडी कुठं लागते अजून? गरम होते आम्हाला, गरम होते आम्हाला. आम्ही तर मित्रांनो पाहिलं असेल की आतापासून तयारी सुरू झाली असेल. प्रत्येक आपलं गाव भरपूर मोठं आहे. तर त्यामध्ये जागोजागी आहे ना आपल्या इथे पालखीचं एक वाट बघतात की कधी पालखी येईल म्हणून असं. सो आपण पण वाट बघतोय. फक्त अजून पारोशाने अजून झोपलेलं आहे. चला बाप्पाची पालखी आहे तर तुला यायचं नाही? बघा युवराज पण अजून अंगोने गेले. मग काय अजून पारोशा आहे. तर हां, तर या मित्राला आपण चहा घेऊया मस्त सकाळची कोरी काळी चहा. यानेच तर आपलं पुन्हा दिवसभर पुन्हा एनर्जी राहते. सो या चहा घेऊन निघा आपण लगेचच. तर मित्रांनो फायनल आपण खाली पोहोचलेलो आपल्या स्टँडवरती. आता आपली जी पालखी आहे ते फक्त आपल्या एसीच्या पोहोचले. एस म्हणजे जे आपले फक्त गावचे जे 2 रस्ते आहेत ना, त्या रस्त्याच्या मध्ये बरोबर आपली एसीच्या मध्ये पालखी पोहोचलेली आहे. पण खरंच पालखीचा जो रंगरूप पाहताना असं वाटतं खरंच खूप भाग्यवान आहे की कोकणात जन्म घेतोय यासाठी. कारण की एवढा जो उत्साह ते आहे ते कुठेच नाही त्याशिवाय. तर बघता येते आता आपली पालखी जस्ट निघालेली आहे. पालखी फक्त त्या रोडला आहे. आता ती रोडवरून पालखी आता इथे सरळ जाणार आहे. तर बघता त्या गावकऱ्यांचा जो उत्साह तो वेगळाच आहे. तर ते म्हातारे वगैरे बाबासुद्धा आहेत बसलेले. आपले सगळे गावातले आहे.
आणि इथे खास आकर्षण म्हणून खालू भाज्या आहे आणि त्यामध्ये आहे वरून आणि आपले भजन सुद्धा आहे पारंपरिक पद्धतीने जे काय ते आपले पालखीचा आनंद घेणार आहेत सर्वजण. तर या बघूया काय काय असतं पालखीमध्ये कशा प्रकारे आपण आनंद लुटू शकतो ते. तर हे तुम्ही बघता आपले येस आहे ते आपल्या गावचे बघ ते छानपैकी ते रांगोळी वगैरे काढून आहे प्रत्येकाच्या घरोघर ते रांगोळी काढले आहेत. या लेट्स बघूया.
तर मित्रांनो फायनली आता पालखी आपल्या घरावरी येत आहे. तर आता फायनल तो क्षण आलेला आहे. पालखी आता आपल्या घरी आलेली आहे. तर इथे बघता येते आत्ता पण येते ना आरतीचं ताट वगैरे घेऊन उभी आहे. आणि इथून थेट पालखी इथून बरं रिटर्न येणार आहे आणि परत गावामध्ये संपूर्ण ठिकाणी फिरणार आहे. तर आत्तासुद्धा आणि मामा आता पालखी आली घरामध्ये काय म्हणायचं आहे? दरवर्षाप्रमाणे पालखी येते आपल्या घरी, काय म्हणायचं तुम्हाला? कसं वाटतंय? म्हणजे आनंद वाटतोय, आनंद वाटतंय. आनंद वाटतोय एकदम. आता सुखी जीवन, कसं वाटतंय? एकदम मस्त आहे ना बस. एकदम सुखी जीवन. तर बघतानंतर तो आपलं घर आहे तर बंदच असतो, पण ठीक आहे पुढच्या वर्षी नक्कीच आपण त्या घरी राहायला येऊ. तर हा पुढच्या वर्षाला येईल पालखीच्या दिवशी. हो नक्की नक्की. तेव्हा तर जोडप्याने असू ना. ती आली होळी. सो या बघा त्या मित्रांनो पालखीचा समोरच्या इकडे गेले गलीमध्ये. तो आमच्या इथे सगळे एक एक रोड घेतात आणि त्याच्यानंतरच मग आपल्या परत ती जी पालखी दाखवायची तेव्हा प्रस्थान. मित्रांनो बघता फायनल आपला दाराशी आहे इथे पालखी आलेली आहे. इथे आपल्या दाखवा महाराजांची जी पलीकडे जा, पलीकडे जा, पलीकडे जा, पलीकडे जा. काय काय नाही पलीकडे जा. एका बाजूने जा बाई, तिकडे जा, पलीकडे जा. एक साईड इकडून इकडून ये. 2 मिनिटं. जा, इकडून जा. ये, इकडून ये, इकडून ये. हे जागा द्या रे तिकडून. हो, ऐका थांबा. त्याला पैसे घाला. घे लवकर तुमचा आलाय बघ आता विषयच नाही.
सरबतची वगैरे व्यवस्था केलेली आहे ते तर आपल्या गाडीची नाही ना काय करू द्यायला तर द्यायला का
तर मित्रांनो बघतायत आपले झाको महाराजांचे जे आहेत ते भेटीला आलेले आहेत काय मित्रांनो बघता किती छान अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने भजन लेझिम आणि ज्या पारंपरिक गाणे आहेत आमचे VIP माणूस
इथे बघता मित्रांनो कलिंगडचं वाटप चालू आहे. इथं गरमी भरपूर आहे तर खरोखर हे नियोजन खूपच छान आहे. हे घ्या किशोरला. हे सूरज चष्मा घालायला पाहिजे होता आज. नको नको राम सीता भेट गेला.
तर मित्रांनो इथे बघताय आपल्या गावची आगळीवेगळी परंपरा आहे की इथे होळीच्या दिवशी जे लहान लहान मुलं किंवा मोठी माणसं आहेत ते इथे बघताय ते रस्ता अडवून इथे पैसे मागण्याचं काम करतात. तर नाही दिलं तर मग रंगवतात त्यांना. बघू शकता काय झालं याला काय अडवलं जाऊ दे. भेटायचं त्यांनी दिलं काय किती किती घेता पैसे दिलं गरीब ए बोडा काय ते काल बाग ए थांबे थांबे रिक्षावर नको रिक्षावर नको रिक्षावर नको मगाशी टेम्पोला होता रे गाडी पडलेला पाठी वाईट होता आणि पैसे काय गेला पुढे आणि पुढे गेला रामला गेला बोलतो मारला होता बोलतो उतरून मारली सगळे येतात नवीन घेतलं या पोराने प्रथा काय रे गाडी अडवायचं आणि पैसे घ्यायच्या हा किती किती घेता काय दिलं त्याला फोडायचा किती किती घेता आणि हॉटेलला 10. हा गंडा अजून पालखीने गेले झालं का माझ्या मित्रांनो फायनली आपला हा जो पालखी सोहळा आहे आजचा होळी निमित्ताचा तो हा संपन्न झालेला आहे. आणि संपन्न झाल्यानंतरच आपल्या जो गावामध्ये ना जे आपली मागे बघत्या शाळा आहे तिथे ना आपल्या एक महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण गाव म्हणजे मुंबईकर आणि ग्रामस्थ जे आहेत ते आता येऊन इथे जेवतील आणि लवकरात लवकर हा संपन्न सोहळा पार पडला आहे यासाठी कारण की काय जे आपल्या मुंबईचे चाकरमाने आहेत त्यांना परत रिटर्न जायचं आहे मुंबईला. जे आमचे एस टी असते 2:30 या 3ची तर त्याच एस टीने परत जाण्यासाठी त्यांना मार्ग मोकळावा त्यासाठी लवकरात लवकर हा जो सोहळा आहे तो संपन्न केलेला होता. ते बघता तर आपल्या इथे सगळे हा जो होळीच्या माळावरती सर्व आपले ग्रामस्थ ते जमा झाले आहेत महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. तर चला आपण पण जाऊया आणि आपल्या महाप्रसादाचा लाभ घेऊया. तर पाण्याचं जेवण बघताय आपल्याला साधं वरण भात ताक यायचं बाकी आहे भाजीसुद्धा यायची बाकी आहे. या जेवायला मागच्या किती मोठे